नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण अनेकदा येता जाता म्हणत असतो, जगात भारी आम्ही कोल्हापुरी. काही अंशी ते खरंही आहे. काय आहे, कोल्हापूरवरती निसर्गानं, परमेश्वरानं इतका भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये काय नाही असं नाही. अतिशय उत्तम ऐतिहासिक परंपरा असलेले किल्ले आहेत. साक्षात आई अंबाबाईचं, ज्योतिबाचं वास्तव्य आहे. निसर्ग संपदा भरभरून आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधल्यानं आपल्याकडं खूप चांगली सुबत्ता आहे. आपल्याकडे उत्तम कलाकारांनी आजपर्यंत एक मोठी परंपरा निर्माण केलेली आहे, म्हणूनच कलापूर म्हणतात. त्यामुळे कोल्हापूरसाठी मला असं वाटतं की निसर्गानं आजवरच्या लोकांनी भरभरून दिलेलं आहे. आपल्याकडची इंडस्ट्री, विशेषतः आपल्याकडची फाउंड्री इंडस्ट्री ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. उत्तम भूभाग आहे, चांगली हवा आहे, मुबलक पाणी आहे, आपल्याकडं पर्यटनाची प्रचंड मोठी क्षमता आहे, अतिशय चांगली खाद्य संस्कृती आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोल्हापूर हे आज संपूर्ण देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये एक अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण त्याच वेळी दुसरीकडे असे आपण म्हणतो की कोल्हापूरला झगडल्याशिवाय काही मिळत नाही आणि कोल्हापूरला आजपर्यंत खमक्या राजकीय गॉडफादर मिळाला नाही. त्यामुळे कोल्हापूरचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसामध्ये कोल्हापूर फर्स्ट या नावाची एक संस्था उदयास आलेली आहे आणि या संस्थेचा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूर जिल्ह्याचे जे रखडलेले प्रश्न आहेत, विकासाच्या ज्या योजना आहेत त्याला मूर्त स्वरूप आणावं, प्रश्न सुटावेत यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र करून जनमताचा दबाव तयार करावा आणि शासन दरबारी या प्रश्नांसाठी पाठपुरावा करून त्या प्रश्नांची निर्गत करावी. कोल्हापूर फर्स्ट ही संस्था ज्या उद्देशानं सुरू झालेली आहे तो उद्देश नक्कीच चांगला आहे. पण इथून पुढं या संस्थेची वाटचाल कशी असणार आहे, त्यांची उद्दिष्ट काय आहेत किंवा ज्या काही अडचणी असतील त्याला ते सामोरं कसं जाणार आहेत याबद्दल मला जाणून समजून घ्यायचे. होतं काय की बऱ्याचदा एखाद्या गोष्टीची सुरुवात होते पण नंतर ती गोष्ट कडेपर्यंत जात नाही, अशी आजपर्यंतची अनेक उदाहरणं आहेत. पण तशी अवस्था कोल्हापूर फर्स्टची होऊ नये म्हणून आज मला जाणून घ्यायचंय की यांचं एकूणच कामाचं स्वरूप काय असेल आणि यांचं एकूण पुढच्या सगळ्या काळासाठी काय धोरण असणार आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूर फर्स्ट ही संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे ते ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार, मी सुरेंद्र जैन. कोल्हापूर फर्स्टची संकल्पनामध्ये त्याचं एक ब्रीदवाक्य आम्ही केलेलं आहे. म्हणजे कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आणि कोल्हापूरचे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व अबाधित राखून नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित असे कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 14 संस्था एकत्र आली होती आणि नंतरच्या काळात 4 आणि संस्था एकत्र आल्या. असं मिळून आज 18 कोल्हापुरातले नामांकित संस्था. ठीक आहे, या 18 संस्थांची मोठ बांधून कोल्हापूर फर्स्ट इथून पुढे काम करणार आहे. या संस्थेसाठी समन्वयक म्हणून काम करणारे आणि क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचंही स्वागत. नमस्कार. विद्यानंद यापूर्वी सुद्धा या मंचावरती अनेकदा आलेले आहेत. आज त्यांना मुद्दाम कोल्हापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचे काही प्रश्न मला विचारायचे आहेत. त्याचबरोबर ऍडव्होकेट सर्जेराव खोत जे कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक आहेत, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत, असे ऍडव्होकेट खोत यांचंही स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आता तुम्ही म्हटलात त्यानुसार कोल्हापूर शहराचे, जिल्ह्याचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी 18 प्रमुख संस्थांना एकत्र करून तुम्ही आता कोल्हापूर फर्स्ट ही संकल्पना मांडलेली आहे. पण तुमचे नजीकच्या काळातले कोणते प्रोजेक्ट, कोणकोणते प्रश्न तुम्ही पहिल्यांदा काही असे पिन पॉइंटेड लिस्टेड केलेले आहेत का? 9 मार्चला याचा लॉन्चिंग केला. त्यामध्ये 11 महत्त्वाचे जे कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे आणि ते कालचे किंवा परवाचे नाही आहे. जवळजवळ काही प्रश्न 30-40 वर्ष झाले ह्या कोल्हापूरचा वेगवेगळा प्लॅटफॉर्म बनणे, त्या विषयाकरता मार्गी लावण्याकरता आणि ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळातला कोल्हापूरचा विकास संबंधित आहे. ज्यावेळेला आम्ही म्हणतोय की नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर बनवायचे, त्याचा अर्थ असं होतोय की कोल्हापूरचे जे मूलभूत जे विकासाचे मोठे प्रश्न आहे ते जर मार्गी लागले नाही तर येणाऱ्या काळात कोल्हापूरमध्ये आज आम्ही म्हणतोय की नेक्स्ट जनरेशन जे आहे की तरुण जनरेशन जे आहे ते कोल्हापूरपासून
बाहेर जायला लागली. हो, खरं आहे. पुणे बेंगलोरमध्ये जाते, मुंबईमध्ये जाते आणि परदेशात जाते. नाही म्हणजे एकीकडं आम्ही कोल्हापुरी जगातभरी म्हटलं जाते, पण दुसरीकडे अरे काय राहिले या कोल्हापुरात आता, वर्षानुवर्ष रस्त्यांचे प्रश्न, पुरेसं पाणी मिळत नाही, शहराची हद्दवाढ नाही, आणि त्यामुळं जी मुलं चांगलं शिकतायत ती मुलं म्हणतायत की आम्हाला कोल्हापुरात नको, आम्ही पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी जातो. अजून IT पार्क नाही. प्रश्न अनेक आहेत, पण तुम्ही जे 11 मुद्दे सांगितले ते 11 मुद्दे कोणते आहेत सांगू शकाल? आम्ही त्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहे त्याची एक लिस्ट केली. म्हणजे कोल्हापूरच्या मध्ये वर्षानुवर्ष तीच लिस्ट सांगता. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे एक सर्किट बँकची स्थापना करणे आहे. ओके. IT पार्कचा विकास करणे आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईनचा प्रकल्प आहे. कोल्हापूर सांगली एक नवीन विषय आम्ही घेतलेला आहे की ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुढे जाऊन कोकण. म्हणजे भारतात जर बघितला तर ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, गड किल्ले हे सगळेच आहे. पण टुरिझमचा म्हणावे तेवढं महालक्ष्मीच्या कृपेने महालक्ष्मी दर्शनाचे लाखो भाविक येते, परंतु टुरिझमचा म्हणावे तसं आज कोल्हापूरच्या मध्ये तो प्रवाह नाही आहे. आणि त्या जर येणाऱ्या काळात करायचा असला तर ह्या तिन्ही जिल्ह्यात जर भारतात आज खूप सर्किट ज्याला म्हणते टुरिझम सर्किट निर्माण झाले. मग बुद्ध सर्किट आहे, डेझर्ट सर्किट आहे, कोस्टल सर्किट, अशा टाईपचे सर्किट निर्माण झाले. तसं पश्चिम महाराष्ट्राचे टुरिझम सर्किट, महाराष्ट्र सर्किट तयार करणे पुढे ज्याने की येणाऱ्या काळात टुरिझम वाढेल. त्यानंतर कोल्हापूरची हद्दवाढचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित वर्षानुवर्ष 67 वर्ष बहुचर्चित ते आहे. कोल्हापूरला नवीन MIDC आणि मोठे उद्योग आणणे तो एक मोठा प्रश्न आहे. ह्या कोल्हापूरचा विकास ज्याला म्हणतोय आज जे काही आहे इकडचे प्रोफेशनल, डॉक्टर्स, इंजिनियर, उद्योजक किंवा टेक्स्टाईल ह्यातनं कोल्हापूरचा जे काय याच्या स्थानिक उद्योगाने आपापल्या परीने प्रयत्न करून ते केलेलं आहे. परंतु मोठे उद्योग येणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सगळे आपापल्या परीने गेला बरेच वर्षामध्ये केलेला आहे, पण त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. म्हणून आपल्याला बघायला मिळतं की तरुण वर्ग जे आहे तो कोल्हापूरमध्ये अट्रॅक्ट होत नाहीये, तो बाहेर जातो. आणि मग मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये आणले. आणि मग त्याकरता कोल्हापूर, सांगली, साताराचा एक फाउंटेन इंजिनिअरिंग हबची कल्पना आणली आहे की ज्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये जमीनची कमतरता आहे, इंडस्ट्रीजला उपलब्ध जमीन कमी आहे. समजा सातारामध्ये मोठा प्रकल्प एक 10,000 एकरचा यायला लागलाय. मसवडमध्ये टेस्लाचा प्रकल्प येतो, पण 10,000 एकरची MIDC येते मसवडमध्ये, जो मुंबई बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर त्याचा वर आहे. कोल्हापूर पासून सातारा 1-1.5 तासाचा रस्ता होता. आता जे काय 6 लेन वगैरे व्हायला लागले त्यातनं 1-1.5 तासाचा रस्ता होतोय. मग याचा फायदा कोल्हापूरच्या उद्योजकांनाही होणार आहे, लहान मोठे उद्योग आणि ते येणार आहे, आणि ते तर मोठे उद्योग. मोठे उद्योग कोल्हापूरचा आणायचा करता प्रयत्न सगळ्या परीने राजकीय नेतृत्व करते, आम्ही उद्योजक करतोय, परंतु त्याला म्हणावे तसं यश आलं नाही. तर त्याला कोल्हापूर, सांगली, साताराला एक फाउंडेशन इंजिनिअर करणे की ज्याने जगातला इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकतो. आणि हे इंडस्ट्रियल हब केला काय विशेष सुविधा सरकार देऊ शकते, घोषित करू शकते, जसं टेक्स्टाईलचे काही पार्कमध्ये दिलेली आहे. तर ह्या तिन्ही जिल्ह्याचा मिळून जर केला तर जगातला इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, भारतातला मोठं इन्व्हेस्टमेंट इथे यायची संधी उपलब्ध होते. कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून फॅसिलिटी खूप आहे. मेडिकल हब म्हणून सुद्धा काही घोषित करून त्या विशिष्ट काही योजना केली तर तो एक मोठा कोल्हापूरचा विकासाला. कोल्हापूरमधले खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले. पण तसं बघितलं तर म्हणावे आशाबाद अद्वानपासून ते राही सरनोबत आणि तेजस्विनी पर्यंत आणि रेश्मा माने पर्यंत अनेक जण आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले. बुद्धिबळ, नेमबाजी सगळीकडे. पण फुटबॉलचे मोठे म्हणजे फुटबॉल म्हणजे फुटबॉल वेळ कोल्हापूर आहे. पण त्या दर्जाची सुविधा, त्या दर्जाचे स्टेडियम, त्याची कदाचित कमतरता आहे. आणि मग कोल्हापूरचा जर ह्या दृष्टीने विकास केला तर कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होईल, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक येईल, आणि ते केला तर कोल्हापूरमधला जे पोटेन्शियल आहे खेळाचा तो विकसित होऊ शकतो. ह्या प्रश्न जे आहे आणि एक आयुक्तालय म्हणजे पोलीस आयुक्तालय
कोल्हापूर हा आता राज्याचे 6 विभाग आहे. हो 6वा विभाग पुणे आणि पुणे विभागामध्ये आपण समाविष्ट आहे. बरोबर. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे एकूण 36 जिल्हे आहेत त्यापैकी 5 जिल्हे पुणे विभागामध्ये समाविष्ट आहेत. आणि त्या 5 जिल्ह्यापैकी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जर बघितलं तर भौगोलिक अंतर किंवा सर्वसाधारण संस्कृती कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हा कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आणि त्यासाठी कोल्हापूरमध्ये जर 7वा विभाग जर म्हणजे महसूल विभागच 7वा व्हावा. आता राज्याचे जे 6 महसूल विभाग आहेत ते 7 व्हावेत आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आहेत 3 जिल्ह्यांचा एक 7वा विभाग व्हावा. अच्छा. हा झाला तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा आता बार असोसिएशननं घेतलेला पहिला हा मुद्दा. त्याच्या पाठीमागे उद्देश असे आहे की एक म्हणजे अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या होतात. जसं न्यायालयामध्ये सुनावण्या होतात त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांसमोर सुनावण्या होतात, कुळ कायद्याच्या सुनावण्या होतात. आणि याची ॲपेलेट अथॉरिटी जी आहे ते प्रत्येक प्रांत अधिकारी त्यांची ॲपेलेट अथॉरिटी आहे ते अप्पर कलेक्टर आहेत. आणि त्याची जी ॲपेलेट अथॉरिटी आहे ते म्हणजे पुण्याचे कमिशनर आहे. आता पुण्याच्या कमिशनरकडे ज्यावेळी अपिलांचं प्रचंड काम आहे कोल्हापूरमधून, आर्म लायसन्स असतील, बंदुकीचं लायसन्स असेल किंवा पिस्तूलचं लायसन्स असेल तर त्याची अपील परत पुण्यात जातं. आता तालुका थोडक्यात तुमचं म्हणणं आहे पुणे विभागाचं विकेंद्रीकरण व्हावं आणि कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी एक महसूल विभाग तयार व्हावा. जर हे झालं तर कोल्हापूरमध्ये एकूण विविध विभागाची 54 कार्यालये चालू होऊ शकतात. प्रत्येक विभागाचा कमिशनर होईल. आता आपल्याकडं सहकार आयुक्त नाही. सहकार आयुक्ताची जर इथं व्यवस्था झाली तर सगळ्या सहकारी बँका आहेत, सहकारी पतसंस्था आहेत, त्यांची जी हायेस्ट अथॉरिटी आहे ती इथं येईल. महसूल विभागाचं जर कमिशनर इथं आले सुनावण्या कोल्हापूरमध्ये चालू होतील. लोकांना वकिलांची फीस परवडते पण जाण्या येण्याचा खर्च परवडत नाही, टोल परवडत. मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये आपण वर्षानुवर्ष जे काही बोलतो त्या प्रश्नांबद्दल बोलूया. त्यातला एक आहे म्हणजे सर्किट बेंच. सर म्हणजे मला आधी पहिला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की खंडपीठ वेगळं आणि सर्किट बेंच वेगळं आहे ना? डेफिनेटली. उच्च न्यायालयाचं खंडपीठ पाहिजे असं म्हणायचं की उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच पाहिजे असं म्हणायचं? आता पहिली कोल्हापूरची मागणी जी होती की कोल्हापूरमध्ये खंडपीठाची होती. खंडपीठाची पण त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे खंडपीठाची होणं शक्य नाही म्हटलं ते आपण सर्किट बेंच कडे आलेलो होतो. पृथ्वीराज चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री होते ते त्यांच्या कालावधीपासून आपण खंडपीठाची मागणी थोडी बाजूला ठेवली आणि सर्किट बेंचची मागणी चालू केली. बरोबर. आता सर्किट बेंच फिरतं असतं, नाही परमनंट असत नाही, परमनंट राहणार. म्हणजे आता आपल्याला सर्किट बेंच म्हणजे काय होतं की कोल्हापूर या ठिकाणी कायमस्वरूपी मुंबई उच्च न्यायालयाचं एक बेंच तयार होणार. त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी होईल. सुरुवातीला त्याच्यामध्ये जर आपण जस्टिस मोहित शांचा रिपोर्ट बघितला त्याच्यामध्ये अपेक्षित होतं की 2017लाच ते चालू होणं अपेक्षित होतं. तर त्याच्यामध्ये 4 जजेस आपल्याकडे येऊन 2 जजेस डिव्हिजन बेंच म्हणून काम करतील आणि 2 जजेस सिंगल बेंचमध्ये काम करतील. सर्किट काय होणार तर हे जजेस 18 ते 20 महिन्याला बदलत जाणार. अच्छा. कोर्ट इथंच राहणार. ओके. आणि जी काही कॉन्स्टिट्युशनल बेंचची मॅटर्स असतील किंवा इन्कम टॅक्स मॅटर्स असतील ती हायर लेवलची जी मॅटर्स आहेत ती प्रिन्सिपल बेंचला चालणार. अच्छा. म्हणजे थोडक्यात आता कोल्हापूरसाठी सर्किट बेंचच्या मागणीचा आपला पाठपुरावा आहे. त्याच्याबरोबरीनं सगळ्यात मोठा कळीचा आणखीन जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. यापूर्वी सुद्धा बेडेकर साहेबांशी मी बोललेलो होतो. तुम्ही बांधकाम व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या संघटनेचे तुम्ही पदाधिकारी आहात. काय नेमका प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता जेव्हा सुरेंद्र जैन साहेबांनी या सगळ्या 11 मागण्या वाचून दाखवल्या तेव्हा मला असं वाटलं की या सगळ्या मागण्या सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहेत. नेहमी खरे बोलावे हा सुविचार सगळ्यांना माहिती आहे, तो सगळ्यांना मान्य आहे, त्यात नवीन काही नाहीये. त्यामुळे या मागण्यांबद्दल अजिबात कोणाची दुमत नाहीये. पण ते घडत नाहीये, ते होत नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय आहे आपण कधी स्पष्टपणानं बोलणार आहोत का? की आपल्याकडे खरोखर राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये, आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याची इमेज चुकीच्या पद्धतीने निघाली आहे म्हणून न्याय मिळत नाहीये का आपण नागरिक म्हणून याचा पाठपुरावा करण्यात कमी पडतोय? काय वाटते तुम्हाला? आता एकंदर बघायचं झालं तर जवळपास कोल्हापूरची जी आत्ताची जी हद्द आहे ती 66 स्क्वेअर किलोमीटरची आहे. नगरपालिका असताना पण तेवढीच होती. महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची 1 इंचही हद्दवाढ आपली झालेली नाही आहे. त्याचबरोबर आत्ता जो काही विकास चालू आहे तो आम्ही विकसक ह्याच एवढ्याशा जागेत आम्ही करतो आहे. दुर्दैवानं आपल्याकडं पूर परिस्थिती येते. आज जर भौगोलिक कोल्हापूरची रचना जर बघितली तर
पश्चिमेकडून नदी येते, पूर्णपणे उत्तरेकडनं वेढा घालून पूर्वेकडून निघून जाते. त्यामुळे बराचसा भाग जो आहे तो त्या रेड आणि ब्ल्यू लाईनमध्ये ॲफेक्टेड आता झालेला आहे. त्यामुळे पण आपलं क्षेत्र थोडं कमी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या शहराचं होतं तेवढंच झालेलं आहे, कारण त्या हद्दवाढ नसल्यामुळं. आणि त्याच्यावरतीच आता अतिरिक्त ताण पडायला लागलेला आहे. म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन्स असतील म्हणा, किंवा गटर असतील म्हणा, किंवा इव्हन दो STP प्लांट्स म्हणूया आपण, जागा नसल्यामुळे आपण तेवढ्यातच आपण घुटमळत पडलेलो आहे. आज इतर शहरांची, आता आज क्रीडामध्ये असल्यामुळे मी वेगवेगळ्या शहरांमध्ये जातोय. बारामतीची बघितली तर बारामतीची ती हद्दवाढ आता 5व्यांदा आता हद्दवाढ त्यांची होत आहे. पुण्याची झाली तर तुम्हाला माहितीच आहे. सोलापूरला तर इतकं किलोमीटरभर असं हे आहे, कारण प्रत्येक शहरात आम्हाला जावं लागतंय. तर त्या मानानं कोल्हापूरची कधीही झाली नाही. कदाचित ह्याला राजकीय इच्छाशक्ती पहिल्यांदा कमी पडली असेल, आणि आत्ता कदाचित जे आपल्याला मारक पडते ते कदाचित आपण ह्या अनडेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असल्यामुळं आपल्याबद्दलचं जे काय मत आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं महानगरपालिकेची आज पाईपलाईनचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हे कदाचित इनडायरेक्टली हॅम्पर करते बाकीच्या गावच्या लोकांना आत येण्यापासून. त्यामुळे हे कुठंतरी आपल्याला आईस ब्रेक हा करावाच लागेल. त्या ठिकाणी त्या लोकांना आपण कदाचित हा शब्द जो वापरतोय ना, तोच कोल्हापूरसाठी सगळ्यात मोठा हर्डल आहे. आपण ठामपणानं सगळे कोणत्याच विषयावरती एकत्र येत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा आता हद्दवाढीचा विषय म्हणताय, त्याच वेळेला हद्दवाढीला विरोध करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर शहर आता जे अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये किती डेव्हलपमेंट होत आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिका किती क्षमतेनं लोकांना चांगल्या सुखसुविधा देते. म्हणजे साधी गोष्ट आहे, कोल्हापूर शहरामध्ये जी आता वाहतूक कोंडी होती आहे, तर का नाही इतक्या वर्षामध्ये एक फ्लायओव्हर होऊ शकला? एकच फ्लायओव्हर झालाय, तो आपला टेमलाईचा उड्डाण पूल तेवढाच. बाकी शहरामध्ये एकही उड्डाण पूल झालेला नाही. रस्त्यांचं रुंदीकरण होत नाहीये. म्हणजे नागरिकीकरण वाढतंय, वाहनांची संख्या वाढतीये, लोकसंख्या वाढतीये. पण तुम्ही म्हणताय आमचं शहर आहे तेवढंच आहे, पण आहे त्या शहरामध्ये तरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी आपण का प्रयत्न करत नाही? आणि त्याच्या जोडीनं तुम्ही क्रीडाईचे प्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला विचारायचंय, जेव्हा आपण मागण्या करतो तेव्हा आपल्या पण काही जबाबदाऱ्या असतात. डेफिनेटली. मग या कोल्हापूर शहरातील बिल्डर लॉबीनं आपल्या सर्व इमारतींमध्ये प्रॉपर पार्किंगची व्यवस्था असेलच अशी काळजी का नाही घेतली? डेफिनेटली आता पार्किंगची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आम्ही बघत असतो. आता गेल्या 5 वर्षात, त्याच्या अगोदर कोल्हापूर शहरातल्या अनेक इमारतींना पार्किंग नाही आहे. मग ही बिल्डर लॉबी म्हणून त्यांची जबाबदारी नव्हती का? किंबहुना कसं आहे की आता एका बिल्डिंग प्लॅन कुठलाही सँक्शन करत असताना त्याला आपल्याला बायलॉज आहेत. सुरुवातीला 85 पर्यंत आपले स्वतःचे कोल्हापूर महानगरपालिकेचे बायलॉज 85 आले, तेच आपण चालवत आलो. 2016ला ड वर्ग महानगरपालिकेची नियमावली, आणि आता 2020ला युनिफाईड UDCPR, म्हणजे आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये UDCPR म्हणतो, हा आलेला आहे. बिल्डिंग परमिशन घेत असताना प्रत्येक वेळेला त्या चार्टप्रमाणे बघूनच जेवढी रिक्वायरमेंट पार्किंगची आहे तेवढी फुलफिल केल्याशिवाय आमचा कुठलाही प्लॅन आज मंजूर होत नाही आहे. नो डाऊट की त्याच्यामध्ये आत्ता अस्तित्वात असलेल्या नियमांमध्येच असं आहे की 2 फ्लॅटच्या पाठीमागं 1 कार पार्किंग ही आत्ताच असणारी ही तरतूद आहे. ती पण खरं तर चुकीची आहे तरतूद. कदाचित चुकीची म्हणता येईल, एक गाडी असं व्हायला लागलेला आहे. डेफिनेटली. कारण हे जर करायचं म्हटलं तर एक तर हद्दवाढ नाही आहे, व्हर्टिकल डेव्हलपमेंटशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. त्यामुळे 1 बेसमेंट आणि 1 स्टिल्ड ह्याच्यावरती आपण पार्किंगला जाऊ शकत नाही. त्यामुळे ती पण एक मर्यादा आहे. वेरॅज इफेक्टिव्ह जर आपल्याला करायचं म्हणलं, ग्राहकांना जर का स्वस्तामध्ये किंवा अफोर्डेबल किमतीमध्ये घरं द्यायची म्हणली तर वी हॅव टू कन्झ्युम दॅट FSI. तर FSI हा जर कन्झ्युम करायचा नसला, आणि आपण दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शासनाची याच्यामध्ये फार चुकीची एक भूमिका कुठली आहे की 24 मीटरच्या वरती गेल्यानंतर स्पेशल बिल्डिंग ही संकल्पना आता आणलेली आहे. त्यामुळे 24 मीटरच्या वरती बिल्डिंग, जरी माझी इच्छा असली आज की मी 3 मजले पार्किंगचे करतो, त्याच्यावरती परत मला 7 मजले बांधता येतील का? नाही. कारण टोटल 24 मजल्याच्या वरती गेल्यानंतर स्पेशल बिल्डिंग आली, 2 जिने कंपल्सरी आले, साईडनी 6 मीटरची साईड मार्जिन आली, म्हणजे आणि आपल्याकडे असणारे प्लॉट साईजेस, त्यामुळे फ्लोर पेट एरिया कमी बसणार. पण मग मला तुम्हाला विचारायचंय जैन साहेब, कोल्हापूर फर्स्ट ही जी संकल्पना याच्यामध्ये ज्या काही या सगळ्या आपल्या असोसिएशन्स एकत्र आहेत, त्या असोसिएशननं त्या मुद्द्याबद्दल, प्रश्नाबद्दल पाठपुरावा करायचा असं काही तुमचं ठरलंय का? ह्यामध्ये कसं झालंय की जे क्रीडाईनं हद्दवाढीबद्दल किंवा सर्किट बेंच बद्दल बार असोसिएशननं असं काही तुम्ही याच्यामध्ये ठरवलेत का? त्याला कसं आहे की दरेक असोसिएशन आपापला परीने काही ना काही मुद्द्यावर त्यांच्या दैनंदिन जे असते ते त्याचबरोबर आणि काही विशिष्ट मुद्द्यावर लक्ष घालत असते. परंतु कदाचित जसं मगाशी बोलले
की तो जो कदाचितचा जो वर्ड आहे त्या ठिकाणी ठोस भूमिका आणायला करता. आज झालाय कसं, समजा सर्किट बेंचचा जो विषय होता तो कालपर्यंत कसं होता की नुसता वकिलांचा विषय. हे सर्व संस्था ज्या वेळेला त्यांच्या बरोबर आली तर आता ह्यो नुसता वकिलांचा विषय, नुसता वकिलांचा विषय राहिला नाही. आता कोणाला झालाय, आता गुलाबचा आता 18 संस्थाची जर यादी वाचली तर त्यामध्ये कोण नाही असं प्रश्न आहे. म्हणजे कोल्हापुरातला जवळजवळ सर्व वर्ग कुठल्या संस्था आहेत त्यामध्ये? त्यामध्ये कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आहे, सिरोली मॅन्युफॅक्चर म्हणजे स्मॅक आहे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आहे, क्रीडा प्रतिष्ठान आहे, कागल म्हणजे मॅक ज्याला म्हणतात मॅन्युफॅक्चर कागल हातकलंगडे, गोसीमा आहे, कोल्हापूर हॉटेल मालक संघ आहे, क्रीडाई आहे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आहे, IT असोसिएशन ऑफ कोल्हापूर आहे, IF कोल्हापूर आहे, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स आहे, कोल्हापूर चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज आहे कोल्हापूर चॅप्टर, द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर सेंटर आहे, ट्रॅव्हल एजंट आहे असोसिएशन, आणि परवा नुकतेच 2 आणि इंडस्ट्रीज असोसिएशन ऍड झाले, त्यामध्ये JP पार्क म्हणून जे प्रायव्हेट पार्क इंडस्ट्रियल पार्क आले ते, आणि स्लिमा म्हणून हातकलंगडमध्ये एक इंडस्ट्रियल असोसिएशन आहे ते. म्हणजे विविध इंडस्ट्रीज असोसिएशन, प्रोफेशनल, लीगल, आर्किटेक्ट इंजिनियर, मेडिकल, हे सर्व संस्था ज्या वेळा एकत्र आली आहे आणि त्यामध्ये जे कोण कार्य सभासद आहे, संचालक आहे, चेअरमॅन आहे, या सगळ्यांचा कुठला कुठे विजन आहे. नाही, पण आता या ज्या सगळ्या संघटनांची यादी तुम्ही वाचून दाखवलीत त्यांचं संचालक मंडळ संपूर्णपणे कोल्हापूर फर्स्ट सदस्य असणार आहेत का? त्यांचा चेअरमॅन जे असणार आहे ओके ते त्या कोल्हापूर फर्स्ट मध्ये पदसिद्ध सदस्य असतात. म्हणजे व्यक्ती नाही तर त्या संस्थेचे ऑफिस बेअरर जे आहे. आता कसं झालं, सुरुवातीला ही संस्था आम्ही सर्वांनी एकत्र येऊन फाउंड केली. आता हे फॉर्मेशन केल्यानंतर जे फाउंडर मेंबर्स जे आहे आम्ही कंटिन्यू राहू या संस्थेसोबत. पण या 18 संस्थेचे बदलणारे चेअरमन, काहींचा कालावधी 1 वर्ष असतो, काही 2 वर्ष असतो. जो कोणी त्या संस्थेचा अध्यक्ष असेल तो बाय डिफॉल्ट इथं पदसिद्ध सदस्य असणार आहे. आणि त्याच्यामुळं होईल कसं की त्या संघटनेच्या वतीनं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे. काय आहे, कोल्हापूर फर्स्ट सारख्या संस्थेची नक्कीच कोल्हापूरला गरज आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचीच तिथे एक संस्था आहे संभाजीनगर फर्स्ट म्हणून. त्यांचा जो एक जनमताचा दबाव त्यांनी तयार केलाय त्यातनं अनेक कामं मार्गी लागत आहेत. पण आपल्याकडे काय आहे, सगळ्यांनाच नेते व्हायचं असतं, कार्यकर्ता म्हणून कोणाला काम करायचं नसतं. सो हे सगळ्या या संघटनांना एकत्र करून पुढे जात असताना तुम्हाला हर्डल किंवा अडथळे काय वाटतात? आता तुम्ही सांगितलं ते चॅलेंजेस, म्हणजे मी ज्या वेळेला लॉन्चिंग केला 9 मार्चला पॅव्हिलियन हॉटेलमध्ये, त्यावेळेला मी जाहीरमध्ये सांगितलं आहे, कबूली केलेलं आहे की हे संस्था आता ज्याला म्हणतात ना की आतापर्यंत काय होतं, म्हणजे हे गेले 5-6 महिने ह्याच्यावर चर्चा चालू, ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापासून त्याच्यावर चर्चा चालू, बांधणी चालू केली. आणि बरेच वेळा जसं लग्न झाला की चॅलेंजेस चालू होते ते असू शकते, म्हणत त्याची सुद्धा जाणीव आम्हाला आहे. परंतु मी असंही सांगितलेलं आहे बघा की सपोज समजा कोणाला सर्जेराव खोत बदलता काय असू शकतो, सुरेंद्र जैन बदलचा असू शकते, बेडेकर कोणाबद्दल असू शकते, हे व्यक्ती थोडी चांगली नाही, कमीच चांगली आहे. माझा विषय कसा असतोय की हे सर्व विषय जे आहे ते कोल्हापूरचा विकासाचा आहे. वैयक्तिक दावे, इगो, राजकारण बाजूला ठेवून कोल्हापूरचे प्रश्न सोडवायचे ही तळमळ कळकळ असेल तरच काम पुढे जाणार. म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही कोल्हापूर आहे तर आम्ही म्हणतो की कोल्हापूर फर्स्ट. म्हणजे माझे पर्सनल एम्बिशन ऍट टाइम्स बाजूला ठेवू, ज्या वेळा कोल्हापूर फर्स्टचा प्रश्न किंवा कोल्हापूर विकासाचा येतोय त्यावेळा संस्था म्हणून, आणि म्हणून ह्या सगळे ज्या वेळा 18 संस्था एकत्र येते त्यावेळेला याचा एक वेगळा दबावपेक्षा मी म्हणणार की ह्याचा एक असं हे फोर्स तयार होईल. आणि ह्या सगळ्यांची मेन काय केलं आहे की यामध्ये सगळे जे काय असेल ते भूमिका पॉझिटिव्ह वे मध्ये घेऊन जाणे, कोणाच्यावर टीका नाही, कोणाचा निषेध नाही, कोणाच्या कुठला पास्ट मध्ये हे त्याने केलं नाही, हे त्याने केलं नाही. म्हणजे कोल्हापूर फर्स्ट ही कृती समिती असणार नाही, नक्कीच नाही. आणि कोल्हापूर फर्स्ट म्हणजे 18 संस्था आपण म्हणतोय, पण जर बॅकग्राऊंड मध्ये बघितलं तर 18 संस्थेचे सर्वसाधारणपणे 20,000 सभासद आहेत.
त्याच्यामुळं इथं जे काय लोकसंख्येचा जो काय भाग आहे त्याला बहुमत मिळण्यासाठीचा म्हणजे किंवा सपोर्टसाठी या शासनाला सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही इथं काम करायचं ठरवलेलं आहे. आता हे 11 विषय आम्ही जे घेतले हे 11 विषय आत्ताचे नाही आहे, खूप वर्ष काही 5 वर्षापासून 40 वर्षापर्यंतची बरोबर. आता एक आपण कोल्हापूर विभागाची जी मागणी करतोय हा विषय आपल्यासाठी नवीन विषय आहे. कारण परंतु या विषयाच्या अंतर्गत जे विषय आहेत म्हणजे कोल्हापूरमध्ये आयुक्तालय पोलीस आयुक्तालयाची मागणी जुनीच आहे. आता प्रत्येक आयुक्तालयाची मागणी करायची त्याच्यापेक्षा जर कोल्हापूर विभागच स्वतंत्र झाला तर ते मिनी राज्याप्रमाणे होतं विभागाचं काम. आणि हे झाल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चौफेर डेव्हलपमेंट कोल्हापूर. तुम्ही जे आता 11 जे काही विषय मांडलेले आहेत, प्रश्न मांडलेले आहेत, त्याचा काही प्राधान्यक्रम ठरवलाय का की पहिल्यांदा या गोष्टींचा आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे? म्हणजे आता उदाहरणार्थ हद्दवाढ झाली तर अनेक गोष्टींवरती त्याचा परिणाम होणार आहे. एक्झॅक्टली. सो पहिल्यांदा हद्दवाढीबद्दलच आपल्याला फोकस करायचा आहे, मग त्यानंतर मग आपण IT पार्क बद्दल जाणार असं काही असं नाही आहे. आता हे विषय जे आहेत प्रत्येक असोसिएशनचे विषय आहेत. आता खंडपीठाचा विषय हा खंडपीठ कृती समिती म्हणजे जी 6 जिल्ह्यांची आहे आणि कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष निमंत्रक म्हणून काम करतात यांच्या माध्यमातून हा विषय पुढे जातो. पक्षकारची समिती कृती समिती पण तिथं आम्ही त्या फॉर्मेशन केलेलं आहे. आज कोल्हापूरचे सगळे उद्योजक किंवा विविध क्षेत्रातल्या बिझनेस असोसिएशन असतील, कमर्शियल असोसिएशन असतील किंवा प्रोफेशनल असोसिएशन असतील त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह आहे. आता याच्यातून हा विषय पुढे चाललाय. या अशा प्रत्येक विषय आहे. आता ते मला समजलं, पण आता मुद्दा काय आहे की प्रत्येक असोसिएशन त्याच्या संबंधित विषयाचा पाठपुरावा करेल, अभ्यास करेल, मांडणी करेल, हे मान्य आहे. पण आपल्याला पहिल्यांदा काय पदरात पाडून घ्यायचं हे ठरवण्याची गरज आली आहे. मी तुम्हाला आता जाहीरपणे सांगतो 11च्या 11 गोष्टींसाठी तुम्ही मागे लागला तर हातात काही लागणार नाही. हे इतक्या वर्षात झालेलं नाही. म्हणजे आपण कितीही सकारात्मक पॉझिटिव्ह बोलायचं म्हटलं, आशावादी राहायचं म्हटलं तरी आपल्याला वस्तुस्थिती काय समजून घेतली पाहिजे. सो मी तुम्हाला डेफिनेटली हद्दवाढीचा विषय जो आहे तोच एक प्रामुख्याच्या विषयामध्ये हद्दवाढीचा विषय तर ऑब्व्हियसली आमच्या कमिटीने घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सातत्याने आम्ही असं मांडत आलेलो आहे की फार गावं घेऊन कुठंतरी विरोध पत्करण्यापेक्षा किंवा आता जे काय झालं की 2-1 ॲग्रिकल्चर लँड बरीच असणारी ॲग्रिकल्चर बेसवरती असणारी काही गावं आहेत ती प्रामुख्याने आता सुरुवातीच्यामध्ये वगळावीत. किंबहुना काही गावं ह्याच्यातली जी आहेत ती परत आणि रेड झोनमध्ये बाधित झालेली आहेत, नदी पलीकडची गावं म्हणते, मग ती वगळून सर्वसाधारण दक्षिणेकडं आणि पूर्वेकडं कोल्हापूरच्या त्या बाजूची जी गावं आहेत ज्याच्याकडं बऱ्यापैकी नागरीकरण आत्ता पण झालेलं आहे आणि थोडीशी युज टू आहेत ते, तर त्या गावांना प्रामुख्याने पहिल्यांदा घ्यावा आणि एक संलग्न अशी एक टोपोग्राफी होईल. एक 6 ते 7 गावं प्रामुख्याने घ्यावीत अशा पद्धतीची मागणी वारंवार क्रीडाईनं केलेली आहे. त्याचे नकाशे पण आपण जोडलेले आहेत की जेणेकरून एक संघ असा एक छोटासा नकाशा तयार होईल आणि प्रामुख्याने ती गावं पहिला घेऊन जिथं नागरिकांना ऑलरेडी झालेलं आहे, गुंटेवारी झालेली असेल ती थोडीशी कालांतराने हे झालेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीची डेव्हलपमेंट करून दाखवावी आणि मग एक चांगलं उदाहरण इतर गावांसमोर ठेवा आणि 100% ती गावं पण आपल्याकडे येतील अशा काय. वेळेकर साहेब, मी एक धाडसी विधान करतो. कोणताही प्रश्न सोडवण्यापेक्षा कोणताही प्रश्न रखडत ठेवण्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते. म्हणजे मला प्रश्न सोडवायचाच नाहीये, तो भिजत ठेवायचा आहे असं जेव्हा नेते मंडळी ठरवतात तेव्हा काही होत नाही. हद्दवाढ त्यातलंच आहे. प्रत्येक नेत्यांनी आपापल्या सोयीची भूमिका घेतल्यामुळे आजवर हद्दवाढ झालेली नाही शहराची. सो मला तुम्हाला विचारायचंय, कोल्हापूर फर्स्टचा तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलाय, पण त्याला राज्य सरकारकडून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कसा प्रतिसाद मिळतोय? तोंड देखील सगळे छान छान गोड गोड म्हणतात, प्रत्यक्षात आता आपल्याला काम करायचंय. प्रत्यक्षात अनुभव सांगतो, ज्यावेळेला लॉन्चिंग केला त्यावेळेला सर्व पक्षीय सर्व आमदार खासदार मंत्री महोदय व्यासपीठावर होते आणि मी जाहीर मध्ये सांगितलं की आम्ही कुणाचाही बद्दल टीका नाही करणार. आम्ही राजकीय नेतृत्व सुद्धा जे आहेत त्यांना विकास करायचे, विकास नाही करायचाच नाहीये, 100% करायचंय. त्यांच्याकडे 500 विषय असते, आमच्याकडे 5 प्रश्न आहे. त्यावेळेला प्रायोरिटाईज करायकरता त्यांच्या त्या विषयामध्ये कदाचित त्यांचा काही वेळेला आम्ही जे बोलतोय किंवा आपण जे सर्व बोलतोय किंवा जनता बोलते त्यामुळे होऊ शकते थोडं काही दुर्लक्ष. म्हणून आम्ही ह्या कोल्हापूर फर्स्टची स्थापना ह्या करताच केली आहे. असोसिएशनचे वेगवेगळे प्रश्न असले तरी असोसिएशनचा त्यांच्या दैनंदिनी हे जे असते त्यामध्ये कदाचित हे जे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये थोडासा बाजूला राहू शकतोय. आणि म्हणून मग ह्यामध्ये काय केलं की 5-6 ज्याला म्हणतोय की ऑलरेडी ज्याच्यावर काही ना काही काम झालेलं आहे ते प्राधान्यक्रम विषय घेतलेले आहे आणि हे सगळे पॅरलल चालणार आहे.
सर्किट बँकचा विषय तर ऑलरेडी त्याला म्हणतो ना कप अँड लिप मधला फरक पर्यंत आलेला आहे. IT पार्कचा जागेची सर्चिंग चालू आहे, पॉलिटिकल लेवलवर स्ट्रॉंग विल आहे, त्यात शंका नाही आहे. कोल्हापूर वेपवाडी रेल्वे लाईनचा विषय प्रभू साहेबांनी रेल्वे मंत्री असताना 16च्या बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे. आम्ही एक पुढच्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री आणि प्रभू साहेबांच्या बरोबर एक संयुक्त बैठक घेतोय पणजीमध्ये. ऑलरेडी काल त्याची आखणी झाली आणि त्याच्या तारीख सुद्धा आली. तिथे आम्ही 2 विषय घेतले ज्या प्रभू साहेबांचा सुद्धा कोल्हापूर किंवा ह्या पश्चिम महाराष्ट्र भागावर प्रेम आहे आणि त्यांच्याशी त्यांना बरोबर घेऊन एक गोवाच्या CM बरोबर बैठक की हे कोल्हापूर वेपवाडी ट्रेन झाली तर शेवटी याचा गोवाच्या टुरिझम आणि उद्योग विकासमध्ये आणि कोल्हापूरचा सुद्धा विकासमध्ये एक मोठा एक माइलस्टोन ठरेल. आणि दुसरी सर्किट बँकचा करता हे संयुक्त बैठक या 4-5 दिवसात पणजीमध्ये. पण तुम्हाला त्यातला जो मेडिकल हबचा विषय असेल, आता मेडिकल हब करायचं अशी घोषणा सरसकट केली जाते, पण म्हणजे नेमकं काय करायचं? आणि मेडिकल हब म्हणजे वेगवेगळी हॉस्पिटल आणायची आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांनी या हॉस्पिटलमधून आमची लूट होतीये अशी ओरड करायची, याच्यावरती कंट्रोल कसा ठेवणार? एखादी गोष्ट मांडणं आणि नंतर ती प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करताना निर्दोषपणे ती इम्प्लिमेंट होणं यात फरक असतो. म्हणून ह्या प्राधान्यक्रम मध्ये ज्यावेळेला ज्या विषयावर ऑलरेडी मागील काळात कुठे कुठे मोठं काम झालेलं आहे, म्हणून ते जे उच्च न्यायालय सर्किट बेंच आहे, IT पार्क आहे, कोल्हापूर रेल्वे लाईन आहे, ह्या 3 विषयावर ऑलरेडी आणि हद्दवाढ जे ऑलरेडी हद्दवाढ सुद्धा कसं आहे बरेच वेळा घोषित झालेली आहे, म्हणजे उद्या झाली जसं आपण म्हणतोय पण राहते. मग ह्या सर्वांच्या करता हे 4 विषय प्रामुख्याने आम्ही आज समोर घेतले. पण मग मुळात याच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार इथले कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री यांना एकत्र एका व्यासपीठावरती आणण्याचा कधी प्रयत्न झालाय का? परवा लॉन्चिंग मध्ये सगळे एकत्र एका व्यासपीठावर कोल्हापूर लॉन्चिंग झालं, तो कार्यक्रम होता, समारोह होता. त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या कामासाठी ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात किंवा ज्याला पाठपुरावा म्हणतात त्याच्यासाठी हे सगळे लोकप्रतिनिधी एकत्र ज्या दिवशी येतील त्या दिवशी आजी मी सोनियाचा दिन पाहिला असं मी म्हणेन. आता याच्यासाठी जर बघितलं 9 मार्चला लॉन्चिंग झालेलं आहे. आता हा पिरियड जर बघितला तर 2-2.5 महिन्याचा कालावधी. कोल्हापूर फर्स्टचं बाळ आता अंगा लागले. पण आपण जे म्हटला त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद जी आहे ती आपण कोल्हापूरमध्ये घेण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी सुद्धा आता जैन साहेबांनी सांगतीलच तुम्हाला की त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. आता आम्ही खंडपीठाचा विषय मगाशी आपण म्हटलो, खंडपीठाचा विषय अंतिम टप्प्याकडे गेला. गेल्या वर्षभरापूर्वीपर्यंत जर आपण बघितलं तर खंडपीठ होणार आहे का ही सुद्धा लोकांना शंका होती. गेल्या वर्षभरामध्ये त्याच्याबद्दल विविध प्रकारे आपण तो विषय पुढे नेला. वकील परिषद 12 वर्षानंतर कोल्हापूरमध्ये घेतली, मुख्यमंत्री वकील परिषदेला लाईव्ह आले, तिथून त्याची सुरुवात झाली. मधला काही काळ राजकीय अस्थैर्य झालं, राजकीय अस्थैर्य म्हणजे निवडणुका आल्या आणि तो काळ पुढे गेला. खंडपीठाचा निर्णय हा आता परवा आपली 28 मार्चला बैठक झाली चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट आराधे साहेबांसोबत. ही बैठक आम्हाला जानेवारीमध्ये अपेक्षित होती. 22 जानेवारीला आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा मिळालेली होती आणि ती जर झाली असती तर तो आतापर्यंत विषयाला त्या काहीतरी चालना मिळाली असती. पण आता ही बैठक झालेली आहे आणि आता फक्त चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांनी त्यांच्या वतीनं काहीतरी घोषणा करणं किंवा काहीतरी त्याच्याबद्दलचं सांगणं गरजेचं आहे. एक परखड प्रश्न विचारू? हो नक्कीच. मला आज हा आपण संवाद प्रतिवादचा एपिसोड शूट करणार आहे म्हटल्यावरती मला काही लोकांनी फीडबॅक दिलाय की हे विचारा. त्यात त्यांनी मला असं विचारलेलं आहे की आज आपण जे काही मुद्दे मांडतोय, जे उदाहरणार्थ सर्व वकील वर्ग हा खंडपीठाच्या मागे लागलेला आहे, बिल्डर लॉबी हद्दवाढीच्या मागे लागलेली आहे, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कारखानदार आहेत, त्यांच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीचं फाउंड्री हब पाहिजे किंवा आणि काही हब पाहिजे. म्हणजे थोडक्यात जो तो आपापला व्यवसाय कसा वाढेल, माझं मार्केटिंग अजून मला मोठं कसं करता येईल याच्या मागे लागलाय. कॉमन माणसाचे, सर्वसामान्य माणसाचे जगण्याचे जे प्रश्न आहेत, का नाही आपण पंचगंगा प्रदूषणाबद्दल बोलत आहे, का नाही आपण इथल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल बोलत आहे, का नाही आपल्या मानसिकतेबद्दल, बिघडलेल्या मानसिकतेबद्दल बोलत आहे, याच्यासाठी कोल्हापूर फर्स्ट कधी विचार करणार आहे का? केवळ व्यावसायिकांच्या संघटना एकत्र येऊन आपापला व्यवसाय वाढण्यासाठी नक्कीच नाही. याच्यामध्ये काही गोष्टी आता मी आपल्याला सांगतो.
खंडपीठाचं खंडपीठाबद्दल बोलताय. नाही मला कधी आयुष्यात मला कधी आयुष्यात मला कोर्टाची पायरी चढायची नाही, माझ्या खंडपीठाचा संबंधच नाहीये. माझे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत. आपण जे मुद्दे सांगितलेत ना त्याच मुद्द्याला मी धरून पुढे जातो. खंडपीठ हा फक्त वकिलांच्या व्यवसायाचा प्रश्नच नाही आणि हे आमचं वकिलांचं आंदोलनच नाही आहे, हे पक्षकारांचं आंदोलन आहे आणि आम्ही फक्त वकील त्याचं रिप्रेझेंटेशन करतोय किंवा कोल्हापूरमध्ये काही लोकांच्या मनातील प्रश्न मांडला असू दे ना. त्याचं एक्सप्लेनेशन असं मी सांगेन, ज्यावेळी कोल्हापूरमध्ये खंडपीठ होईल किंवा सर्किट बेंच होईल, आता पंचगंगा नाहीच म्हणत नाही मी, आपले विषय म्हणतो मी, पंचगंगा प्रदूषणाचा विषय आहे. याच्यामध्ये शासनाकडे आंदोलन करणे, पाठपुरावा करणे, मागणी करणे ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण याला कायदेशीर कुठल्या तरी गोष्टीचा असं एक सेटबॅक द्यायचं म्हटलं तर मुंबई खूप दूर आहे. आता ज्यावेळी कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच होईल, एखादा सामान्य सामाजिक कार्यकर्ता सुद्धा कोल्हापूरच्या बेंचमध्ये स्वतःहून PIL घेऊन जाऊ शकतो की पंचगंगा प्रदूषण जे आहे ते दूर झालं पाहिजे. काहीतरी डायरेक्शन्स गव्हर्नमेंटला येतील आणि ते जर नाही पूर्ण केले तर परत मग कंटेम्प्टचा प्रश्न येईल. अशा प्रकारे हे जे सगळे विषय आहेत हे लोकांच्या सेवेशी रूटवरती जाणारेच विषय आहेत, कुठल्या व्यावसायिक पाहणं. याच्यामध्ये मी एक ऍड करतो की आता क्रीडा कोल्हापूरनं मागच्या वेळेला काय केलं होतं, म्हणजे आपण हा म्हणजे सर्वसामान्यांसाठी आपण काय करतोय, म्हणजे ह्याच 18पैकी एक संघटना क्रीडाई कोल्हापूर आहे. तर क्रीडाई कोल्हापूरनं काय केलं की आपला जो आता विकास आराखडा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विकास आराखडा 1985ला आपण तयार केला, शासन दरबारी तो 90ला पाठवला, 2000ला तो मंजूर झाला, आज 25 आहे. आता थर्ड DPचं काम सुरू झालेलं आहे. मी जवळपास 45 वर्ष 40 वर्ष आपण 40 वर्षापूर्वीचा DP आज आपण 40 वर्ष मागे जाऊ, 40 वर्ष मागावं, बरोबर आहे. तर आम्ही आता याच्यामध्ये विचार काय केला की बाबा का ह्या शहरामध्ये अशी घुसमट व्हायला लागली, ट्रॅफिकची समस्या काय यायला लागलेल्या आहेत. तर आम्ही मग काय केलं की गुगलवरती ह्या सगळ्या DPचं मॅपिंग केलं, म्हणजे गुगलवरती हा DP हा सुपरइम्पोज केला आणि त्यातून लक्षात यायला लागलं की 12 मीटरपासून 30 मीटरचे जेवढे काय रस्ते आहेत त्याच्यापैकी विकास कुठला कुठला झाला आहे हे गुगलच्या सॅटेलाइट इमेज क्लिअर कट कळालं. आणि त्याचा एक डाटा शीट आम्ही तयार केली. जवळपास 123 किलोमीटर रस्ते आहेत 12 मीटर ते 30 मीटरपर्यंत आणि आज मितीला फक्त 50% किंवा 55% म्हणजे 62 किलोमीटरचे रस्ते फक्त झालेले आहेत आणि उर्वरित 55 किलोमीटरचे रस्ते अजून होणं बाकी आहे. मग आता हे का झालं तर ह्याच्यासाठी कदाचित महानगरपालिका स्तरावरती जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते झालेले नाही आहेत. लोक कदाचित कॉम्पेन्सेशन मागत असतील, ते कॉम्पेन्सेशन द्यायचे पैसे शासनाकडे नसतील किंवा महानगरपालिकेकडे नसतील. म्हणूनच शासनानं 2018 साली TDRची पॉलिसी आणली, त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने व्हायचं होतं. कारण आज शासन म्हणते की पैसे आमच्याकडे नाही आहेत म्हणून आम्ही तुम्हाला TDR देतो. तर TDRची प्रणाली जी आहे महानगरपालिकेनं आपलं एक DP सेल निर्माण करायला पाहिजे. जे DP केलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर DP कागदावरती करून काहीच होत नाही. 40 वर्षात काय झालं आज, कितीतरी अजून आरक्षण तशीच पडलेली आहेत, रस्ते काही ओपन झालेले नाही आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा काम करावं लागणार आणि हे जर रस्ते विकास करायचे म्हटले तर ते लवकरात लवकर करावे लागेल, कारण जसा काळ जाईल तसे हे रस्त्यांवरती परत अतिक्रमण होत आहेत. कदाचित एक मोठ्या प्रमाणात कुठेतरी आपल्याला फंड्स आणावेच लागतील. मग ते कुठला राजकीय पक्ष आणेल हा भाग वेगळा, खरं कोल्हापूरसाठी मिळून सर्वांनी प्रयत्न करून एक मोठे फंड्स आणायला पाहिजेत आणि त्या अनुषंगानं, कारण शेवटी लोक TDR घेऊन रस्ता जागा ताब्यात देतील, कारण घेतलेली जागा ताब्यात घेतली त्याच्यावरती रस्ते करण्यासाठी तरी निधी लागणारच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठं निधी आणावा लागेल तर आणि तरच आज जी ट्रॅफिक समस्या आहे ज्याच्यामुळे सामान्य नागरिक आज हैराण आहे त्याबद्दल आम्ही मगाशी पार्किंगचा विषय थोडासा अपूर्ण राहिला. ह्याच्यामध्ये सुद्धा क्रीडा महाराष्ट्रानं शासन दरबारी अशी मागणी केलेली आहे की बाबा एखादा वीक्षक जर स्वखुशीनं 3-3 मजले पार्किंग ठेवणार असला तर 24 मीटर मधून त्याची उंची वाढवावी आणि जेवढे आम्हाला बांधायला तुम्ही आज देताय आम्ही 7 मजले तेवढेच आम्ही 7 मजले बांधतो आणि खाली 3 मजले आम्ही पार्किंग ठेवतो. ती शासनाच्या विचाराधीन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्रीडाई मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. कदाचित ते झालं तर एक 100% पार्किंगची समस्या, कारण आजच पेपरला जर बातमी आपण बघितली तर रजिस्ट्रेशन करताना सुद्धा कदाचित आज ना उद्या तुमची पार्किंग स्पेस दाखवा आणि मगच तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन करून मिळेल अशी परिस्थिती पण भविष्यामध्ये उद्भवेल. त्याच्यासाठी आज क्रीडाईने हे पाऊल घेतले. हे जे एक्स्ट्रा पार्किंग आहे हे जर बिल्डर विकायला लागला आणि जर तिथल्या रहिवाशांवरती अन्याय झाला तर काय करायचं? सगळ्यात महत्वाचं कुठलंही पार्किंग अकॉर्डिंग टू अपार्टमेंट ॲक्ट त्या फ्लॅट मधल्या पार्किंगच्या मेंबरनाच विकावं लागतं. ते कुठेही दुसरीकडे तो विकू शकत नाही. पार्किंग रेरा कायद्याप्रमाणे सुद्धा जे कुठलं कवर्ड पार्किंग आहे विच इज ऑन द सँक्शन प्लॅन यू कॅन डेफिनेटली सेल इट. त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचं असतं. विकण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की पार्किंगची विक्री बेकायदेशीर ठरवली. कोल्हापूर फर्स्ट न मला असं वाटतंय की अशाबद्दल लोकांच्या
कल्याणासाठी लोकशिक्षणासाठी पण पुढे आलं पाहिजे. Definitely. म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात, हे असं जर केलं तर कोल्हापूर फर्स्टला लोक डोक्यावर घेतील. एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला. सांगतील. कार स्टिकर सांगायला बघायला म्हणजे मोबाईलच्या साईजच्या कार स्टिकर कारच्या मागे आम्ही काही 200-300 कारच्या मागे लावले आमच्या सभासद वगैरे. कसलं sticker? कोल्हापूर फर्स्ट. कोल्हापूर फर्स्ट. बर. आता दिसायला हे कोल्हापूर फर्स्ट म्हणून स्टिकर आहेत, नेहमी स्टिकर्स आहेत. अजून तो पुढचा पर्पज आणायचं आहे, पण त्याचा पुढचा पर्पज असं आणतो आहे की कोल्हापूर फर्स्ट म्हणजे नुसता कारचा म्हणजे उच्चभ्रू लोकांच्या करता जे असं नेक्स्ट त्याचं वर्जन बाईकचं स्टिकर येणार आहे, टू व्हीलर आणि त्याबरोबर रिक्षाचा स्टिकर. बर. त्या कार स्टिकरचा म्हणणं आहे आम्ही नंतर सोशल मीडियाच्या मार्फत असं आवाहन करणार आहे की ज्यांना कोल्हापूर फर्स्टचा कार स्टिकर ज्यांच्या कारवर लागलेला आहे त्यांना ट्रॅफिकचे किमान नियम पाळावे, वा. सार्वजनिक स्थानावरचे स्वच्छतेचा भान ठेवावे. ग्रेट. हे 2 विषय म्हणजे आम्ही घेणार. कोल्हापूर फर्स्ट स्टिकर लावलेला समंजस, जागरूक, जबाबदार नागरिक आहे नक्कीच. किंवा किंबहुना तसा जबाबदार नागरिक असेल तरच तो कोल्हापूर फर्स्ट स्टिकर लावू शकतो किंवा कोल्हापूर फर्स्ट या संस्थेशी निगडीत होऊ शकतो. म्हणजे मी आधी पहिल्यांदा सर्व कायद्यांचं पालन करेन, आदर करेन, आणि मग मी दुसऱ्याला सांगेन. आम्ही सर्वसाधारणपणे त्याचा डाटा सुद्धा कलेक्ट करायचा प्रयत्न केला की ज्या गाडीला स्टिकर लागेल त्याचा फोटोग्राफ्स वगैरे घ्यायचा, पण ते जरा थोडं व्हास्ट व्हायला लागले. हे सुरुवात आहे. हा. त्यानंतर बाईकचं स्टिकर लॉन्च करतो आणि नंतर पहिला फेज मध्ये कोल्हापूरची एक 100 रिक्षा आयडेंटिफाय करणे. तुमच्या सरकारची, सोशल मीडियाची, बी न्यूजची मी मदत घेणार आहे की ज्या रिक्षाने स्टिकर लावला असेल त्यांना मग कसं रीतीने प्रोत्साहन द्यायचे ते मी ठरवू. नियम पालन तर नुसता नियम पालनाचं बंधन नव्हे, त्यांना मोटिवेट व्हायला करता वेगळा काहीतरी मोटिवेशनचा फॉर्म्युला आणणार. म्हणजे मग तो रिक्षावाला कंपल्सरी मीटरनुसारच पैसे घेणार, लोकांची फसवणूक करणार नाही, सर्व वाहतुकीचे नियमांचं पालन करणार. सो असं जर त्यामध्ये एक सकारात्मक आपण जर तयार केलं चित्र किंवा इमेज, तर नक्कीच कोल्हापूर फर्स्ट ही संकल्पना अधिक जनमतामध्ये रुजेल. पण कोल्हापूर फर्स्ट ही पूर्णपणे अराजकीय राहणार का? बिलकुल. म्हणजे राजकीय नेतृत्वाचा आम्ही सहकार्य घेणार, कारण ह्या जे काय विषय सगळे ते त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय आम्ही त्याला सपोर्ट सिस्टम म्हणून आहे. पण ही कुठल्याही पक्षाच्या सदस्यांची संस्था नाही. ही कामं जी आहेत ही लोकप्रतिनिधींचीच कामं बरोबर, आहेत. बरोबर. त्यांना सपोर्ट सिस्टीम किंवा ते ही कामं करण्याकरिता जो काही ग्राउंड लेवलला जाऊन पार्ट जो असतो, सर्वे करणे किंवा काही विरोध असतो काही गोष्टींना, ह्यामध्ये ते जाऊन करू शकत नाहीत. आपण एक मध्यस्थाची भूमिका आणि त्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही काम करणार. आम्ही वेगळी काही डेव्हलपमेंट करणार आहे असा भाग नाही. प्रॉब्लेम सगळ्यांना माहीत आहेत. आता ही संस्था आपलं मेन याचं मोटिव्ह काय आहे की ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय आहे आणि सोल्युशन कशा पद्धतीनं असू शकते हे शासन दरबारी ह्या राजकीय नेत्यांसमोर मांडणी करणे. किंवा समजा हद्दवाढ असेल तर प्लॅन ए काय असू शकतो, प्लॅन बी काय असू शकतो, प्लॅन सी काय असू शकतो. आज मी मागाशी म्हटलं जसं डीपी इम्प्लिमेंट करायचं असेल तर व्हॉट यू शुड डू. कारण आम्ही आता बघत असताना काय इतर ठिकाणी काय चांगलं होतं ते आपल्याकडे काय येत नाही आहे ह्याच्या पद्धतीने करून ते ह्याच्या समोर फक्त मांडणे एवढाच फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जेव्हा क्रीडाईसारखी संस्था हद्दवाढीचा पाठपुरावा करते, क्रीडाईच्या बरोबरीनं अन्य 17 संस्था त्यांना पाठबळ देतात, तेव्हा त्या मागणीला एक वेगळं वजन निर्माण होतं. किंवा जसं आता म्हटलं की सर्किट बेंचचा विषय, सर्किट बेंचसाठी आपलं बार असोसिएशन सातत्यानं प्रयत्न करते, पण त्या मागणीला जेव्हा बाकीच्या 17 संस्था त्यांच्या बरोबर असतील तेव्हा त्याची एक वेगळीच बरोबर. त्यामुळे कोल्हापूर फर्स्ट ही पूर्णपणे अराजकीय संस्था. फक्त आता जैन साहेब कसं असतं, प्रत्येकाला आपल्या संस्थेबद्दल आदर असतो, अभिमान असतो, आत्मीयता असते. तर कोल्हापूर फर्स्ट मध्ये असलेल्या सगळ्या संस्थांना एकत्र घेऊन त्यांचं अस्तित्व कायम ठेवून, अबाधित ठेवून कोल्हापूर फर्स्टचा इम्पॅक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला तारेवरची कसरत पण काही वेळा करावी लागणार आहे. तर याच्यासाठी तुमची रचना काय असणार आहे? अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य याची असणार आहे का सगळेच पूर्णपणे त्याच्यातले स्टेक होल्डर असणार आहेत? त्याची ऑलरेडी घटना केलेली आहे. ऑलरेडी कंपनी ऍक्ट, ज्याला सेक्शन 8 कंपनी म्हणतोय, एनजीओ कोल्हापूर फर्स्ट फाउंडेशन त्याचं पूर्ण नाव आहे. इट्स अ एनजीओ. त्यामध्ये यस, हे रजिस्टर्ड केलेली आहे. सेक्शन 8 कंपनी म्हणतात जाते. आणि त्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी लागते. तो एक तुम्ही मोबाईलमध्ये बटन दाबला की त्या कोल्हापूर फर्स्टचं जे काही काम चालू आहे त्या त्याच्यावर ऑनलाईन बघायला होऊ शकते. पण यामध्ये कोल्हापूर फर्स्टचे जे सदस्य आहेत
त्यांच्यासाठी वेगळी काही सदस्यत्व फी काय होतं, कोणत्याही संस्थेमध्ये पहिला वाद होतो तो अर्थकारणावरून होतो. सो अशा काही आर्थिक गोष्टीबद्दल पण तुम्ही शिस्त, स्वयंशिस्त, नियम काही घालून घेतलेत का? ते चॅलेंजेस असणार आहे, पुढे येऊ शकणार आहे, परंतु पैशाच्या मुळे कुठलाही म्हणजे एक असतो पैशाच्या मुळे काम थांबू शकतोय काय. आज ह्याची कुठलीही सदस्यता फी ठेवली नाही आहे आणि ह्याची रचना अशी आहे की याच्यामध्ये त्याची बॉडी असणार आहे, म्हणजे संचालक बॉडी जसं नेहमी असते तसं, आणि पद असणार आहे. चेअरमॅन आहे, 2 व्हाईस चेअरमॅन आहे, एक सेक्रेटरी, एक जॉईंट सेक्रेटरी आणि एक खजानीस आहे. तुम्हाला जर उद्या एखाद्या प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी दिल्लीला जायचं असेल, दिल्लीचा जायचा खर्च कोण करणार? सांगतो. ह्या जी रचना केली आहे त्यामध्ये आर्थिक जे आहे, आर्थिक चॅलेंज ज्याला म्हणतो ना कोणतरी अदृश्य शक्ती, मग अदृश्य शक्ती चारुदत्त जोशी असू शकते, मी असू शकते, हे असू कोणी असू. सो पैसेचा प्रॉव्हिजन त्याला म्हणतोय. हे सगळे आम्ही जे कोण आहे ते हे सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. खर्चाचे जे बाब आहे असं स्पेसिफिक तरतूद सध्या भले केलेली नसली तरी असं कुठलंही चॅलेंज ज्याला म्हणतोय तशी यायची अपेक्षा नाही, कारण ते अदृश्य शक्ती त्या खर्चाचे प्रावधान बघेल. म्हणजे अदृश्य शक्तीमध्ये कोणतरी आम्हाला इन्फ्लुएन्स करेल असं नाही. अशा अदृश्य शक्तींची 4-5 नावं आम्हाला पण द्या. कोल्हापूरचं कल्याण होऊन जाईल. त्याकरता एक आणि सामाजिक उपक्रम राबवायचा मनात आलेला आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये खूप भाविक येते. सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था एक्झॅक्टली असणार आहे. माझं अजिबात म्हणणं नाही की जे व्यवस्था आहे ते चांगली नाही, ते व्यवस्था आपापल्या जागेवर असणार आहे. परंतु एक मॉडेल म्हणून हे विषय जे अनेक आठवड्याआधी डोक्यात आलेला आहे आणि त्याचं एक मॉडेल स्थापन करणे, ज्याला आपण मोबाईलमध्ये ज्याला कन्स्ट्रक्शन आहे पॅनलिंग करून तो होणार आहे. त्यामुळे काय आहे खरं तर आज या 18 ज्या तुमच्या संस्था आहेत या सगळ्या व्यावसायिकांच्या, इंटेलेक्च्युअल लोकांच्या, सुशिक्षित लोकांच्या, उद्योजकांच्या संस्था आहेत. तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही अनेक कंपन्यांचा CSR फंड घेऊन कोल्हापुरातल्या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तर शोधू शकता. म्हणजे जसं आता तुम्ही म्हटला की कोल्हापुरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये, पण कोल्हापूर फर्स्टच्या या सगळ्या सहभागी संस्थांनी मनात आणलं, क्रीडाई सारख्या संस्था आहेत, तर कोल्हापूरमध्ये उत्तम शौचालय किंवा स्वच्छतागृह उभारणी होऊ शकते. निश्चित. पण त्याच्यासाठी पुन्हा एक की या सगळ्या 18 संस्थांनी एकमतानं, एक दिलानं आणि वैयक्तिक कसलेही किंतू मध्ये न आणता काम केलं पाहिजे. सो कोल्हापूर फर्स्ट ही संकल्पना खूप चांगली आहे, ती अजून चांगली डेव्हलप व्हायला पाहिजे. सर्व संस्थांचं आपलं आपलं अस्तित्व अबाधित ठेवून, कायम ठेवून जर हा एक मोठा ज्याला वज्रमुठ म्हणतो तशा पद्धतीनं वज्रमुठ म्हणून जर कोल्हापूर फर्स्टनं काम केलं तर नक्कीच आपल्याला खूप काही प्रश्न सोडवण्यासाठी, काही चांगलं कॉन्क्रीट काम उभं करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्या दृष्टीने या संस्थेनं वाटचाल करावी असं मला वाटतं. अगदी नक्कीच बरोबर आहे. आता CSR फंड घेऊन डेव्हलपमेंट करणं ह्याच्या बरोबरीने आणखी एक गोष्ट मला बोलावीशी वाटते. गव्हर्नमेंट आहे ना आपलं, ऍक्च्युली या सगळ्या सेवा गव्हर्नमेंटच करायला पाहिजे. ते करत नाही म्हणून तर तुम्हाला कोल्हापूर फर्स्ट स्थापन करावं लागलं. एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रभावी संस्था आहेत, संस्थांच्या माध्यमातून CSR फंड मधून काही गोष्टी होऊ शकतील. पण हे जर आम्हीच करायचं म्हटलं तर मग गव्हर्नमेंटचा रोल काय राहणार आहे? म्हणून म्हणतो की आम्ही पाठपुरावा करणार. अगदी गव्हर्नमेंटची सपोर्ट सिस्टीम म्हणून आम्ही काम करणार, हा मुख्य उद्देश आहे. सामाजिक उपक्रम आहे त्याबद्दल पैसेचा कुठलाही प्रॉब्लेम कोल्हापूरमध्ये येणार नाही. हे मी आज अगदी जाहीरपणे कॉन्फिडन्सने सांगतोय. सुरुवात त्याला म्हणतो, सुरुवात एक मी केली, उद्या तुम्ही ऍड होणार, उद्या तुम्ही ऍड होणार. असं कोल्हापूरमध्ये चांगल्या कामाला 25-50 लाख, 5 कोटी 10 कोटीचा प्रॉब्लेम येणार नाही, ह्याची मला मी अगदी जबाबदारीने जाहीरपणे सांगू शकतोय. कुठल्याही सामाजिक कोल्हापूरचं ते दातृत्व पण आहे, एकदा करायचं म्हणलं की सोडत नाही. आणि पण तो मॉडेल डिफाईन असलं पाहिजे, त्याचे काय त्याच्यातले फायदे येणार आहे, काय चांगलं होणार, मग सस्टेन व्हायला पाहिजे. मला विचारायचंय, गेले 4 दिवस जो काही पाऊस झाला त्या पावसामुळे कोल्हापूर शहराची जी काही अवस्था झाली, इतक्या रस्त्यांवरती पाणी साठलेलं होतं. एकीकडे महापालिकेचे आयुक्त मॅडम म्हणतायत की 70% नाले सफाई झाली आणि 16,000 मेट्रिक टन आम्ही गाळ काढला.
पण दुसरीकडं अनेक रस्ते पहिल्याच पावसामध्ये, वळवाच्या पावसामध्ये तुंबलेले होते. काय म्हणजे तुम्ही यातले तज्ञ लोक आहात, तुम्ही सिव्हिल इंजिनियर सगळे आहात, काय आहे शहराचं नेमकं भविष्य? आणि काय होतं, आणखीन एक मुद्दा मगाशी डोक्यात आलेला होता. बऱ्याचदा असं होतं की क्रीडाईचे पदाधिकारी म्हणतात की आम्हाला महापालिकेच्या विरोधात फार काही बोलता येत नाही, कारण शेवटी आमची कामं, आमच्या फाईल त्यांच्याकडेच पडलेल्या असतात. हे उद्या म्हणणार आम्हाला काय शेवटी आमच्या विधी व न्याय खात्याबद्दल फार काही बोलता येत नाही, कारण आम्ही त्यांच्याशी रोज आमचा संबंध असतो. सो मला उलट वाटतंय कोल्हापूर फर्स्ट मध्ये असं करायला पाहिजे, हद्दवाढीच्या प्रश्नाबद्दल वकील संघटनेनं, वकिलांच्या प्रश्नाबद्दल क्रीडाईनं असे क्रॉस फॉलोअप घ्यायला पाहिजे, तर त्याच्यावरती कुठेतरी एक वचक बसेल. डेफिनेटली तुम्ही जे म्हणला ना की आता मगाशी आता 4 दिवसाच्या पावसाने सुद्धा जी तारांबळ उडलेली आहे मुन्या किंवा पाणी साठते, याच्यामध्ये थोडंसं म्हणजे दुर्लक्ष महानगरपालिकेचं 100% आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण IRBचे रस्ते जे झाले की ते कशा पद्धतीने झाले हे माहिती आहे, त्या वेळेला त्याचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे होतं. ते मॉनिटरिंग नाही झालं. दुर्दैवाने त्याच्यानंतर जो काय मेंटेनन्सचा जो काय भार आहे तो महापालिका कशा पद्धतीनं सोसू शकते ह्याच्याबद्दल पण अजून विचार विनिमय तसा काही झालेला नाही आहे. प्लस केबलच्या खुदाईची जी कामं झालेली आहेत, त्याच्यानंतर जे काय पॅचवर्क झालेलं आहे ते त्या ओरिजिनल रस्त्याप्रमाणे झालं आहे का, त्याच्या ड्रेन्स कुठे चोकअप झाले का, ह्या सगळं बघणं फार म्हणजे जिकिरीचं काम आहे म्हटलं चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं की ह्याला वन टाईम सोल्युशन लागेल, त्यामुळे ह्याला फंडिंग शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, आणि ते सुद्धा क्लीनली मॉनिटरिंग करणारी सिस्टीम पाहिजे. पण मग असं असेल तर कोल्हापूर फर्स्ट या संस्थेची अनेक जबाबदारी तयार होऊ शकते, निर्माण होऊ शकते. ती म्हणजे अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती आत्ता जे आहे ते आणि जे पाहिजे ते याच्यावरती मॉनिटरिंग ठेवणे, त्याच्याबद्दल क्वालिटी कंट्रोल बद्दल काम करणे. म्हणजे आज आपल्याकडे रस्ते होत आहेत, पण त्या रस्त्यांचा दर्जा काय आहे हे क्रीडाईमधले इंजिनियर्स ठरवू शकतील. सो मला असं वाटतं की एखादी गोष्ट मागणी करणं, ते मिळवण्यासाठी पाठपुरावा करणं हा एक भाग झाला जो तुम्ही करणार आहे. त्यात तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठेही आंदोलन करणार नाही, आम्ही डायलॉग, संवाद ठेवून, पाठपुरावा करून, सकारात्मक दृष्टिकोनातून तो प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करणार. पण म्हणजे मला थोडक्यात असं वाटायला लागले की तुमचा जो फोकस आहे हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती जास्त. म्हणजे आता मी जसं म्हटलं तुम्हाला की तीर्थक्षेत्र विकास आराखडा, त्याच्याबद्दल खूप संभ्रमावस्था आहे, खूप काही प्रश्न आहेत. किंवा आपल्याकडचा जो थोडक्यात झूमचा कचरा प्रकल्प आहे, म्हणजे कचऱ्याचं विघटन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं हा मोठा प्रश्न आहे. याच्याबद्दल हे लॉंग टर्म आणखीन कायमस्वरूपी भेडसावणारे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर फर्स्ट तेवढी इन्व्हॉल्व्ह होणार नाही. तीर्थक्षेत्र विकास आराखडा म्हणजे त्याचा अभ्यासपेक्षा मी असं सांगेल की हे खूप वर्षापासूनचा विषय होता. आज ह्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, त्याने तो 1350 कोटी प्लस ज्योतिबाचा, हे कोल्हापूरच्या इतिहासमध्ये हे जे पैसे जे आहे त्याच्यामुळे ते निर्माण होणारे इन्फ्रास्ट्रक्चर एक माइलस्टोन ठरेल कोल्हापूरच्या इतिहासमध्ये. याच्यामुळे विकासाची नवीन सुरुवात होईल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बाकीचा जे विषय आहे की त्याच्यामध्ये काही संभ्रम असू शकते, काही फ्लॉ असू शकते, पण शेवटी ह्या जे काय फ्लॉ आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती होणे किंवा त्यामध्ये बरोबर जाणे. पण ह्याच्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला म्हणजे त्याला म्हणते 2025 येणारा 5 वर्षात निश्चितच विकास आराखडा जे काय आहे तो मार्गी लागेल. पण तुम्ही या प्रत्येक विषयाबद्दल असं काही टाइम शेड्यूल किंवा त्याला टाइम बाउंड लिमिट असं काही ठेवलेत का? नाहीतर आपण पुन्हा 2030 साली पण कोल्हापूर फर्स्ट काय करते याबद्दल बोलत असू. एकंदरीत माझं स्पष्ट मत मी त्यावेळेला लॉन्चिंगच्या वेळेस सांगितलं आहे की सुदैवाने केंद्र आणि राज्यामध्ये सरकार एकाच पक्षाची आहे. आमचा जे टार्गेट आहे तो सरकारचा जो कार्यकाल आहे 2029 ची ॲब्सोल्युटली निगडीत आहे. जर कोल्हापूरचा नुकतेच झाले विधानसभेचा कॉल बघितला तर महायुतीचे सगळेच आमदार महायुतीचे निवडून आले. ह्या जर 18 संस्थांची बेरीज मारली, त्यांचे सभासद, त्याचा सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास केला तरी सगळे संख्यामध्ये वोटर म्हणून कमी असेल, पण त्याला म्हणतो इन्फ्लुएन्सर. दे आर द इन्फ्लुएन्सर. आणि कुठे न कुठे निश्चितच ह्या इन्फ्लुएन्सरचा उपयोग ह्या नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि महायुतीचे 10चे 10 आमदार निवडून आले. आमचा ह्या सर्वांना आग्रह राहील की ह्या इन्फ्लुएन्सरने एक संस्था जी आणली, 18 संस्थाला एकत्र करून उभी केली आहे, त्याचं कॉग्निजन्स घेणे, त्याचं जे काय मागणीपेक्षाही त्याचा जे आग्रह आहे त्याच्यामध्ये आम्ही सपोर्ट म्हणून तुम्हाला आहे.
कारण आमच्याकडे आर्किटेक्ट आहे, लिगल आहे, CA आहे, इंडस्ट्रीज आहे, सर्व प्रकारचे लोक आहे, प्रोफेशनल्स आहे. मग त्यांचा आम्ही तुम्हाला सपोर्ट करता देऊ. तुमची प्रायोरिटी भले 50 असली तर आमची 5 आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पॉलिटिकल लिडरशिप आणि प्रशासकीय यांचा संपूर्ण साथ पाहिजे. मला खात्री आहे की हो जो नुकताच झाला विधानसभेचा जे कॉल आहे आणि ज्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सरने जी भूमिका केलेली आहे त्याच्यात ते निश्चितच कॉग्निझन्स घेणार आहे. कारण ह्या सगळ्या कामाच्या वर परत 2029ची निवडणूक आमचं असं अजिबात म्हणणार नाही की आम्ही असं करू का तसं करू, पण आमचा अजिबात सकारात्मक स्टँड आहे. आणि आम्हाला खात्री आहे की राजकीय नेतृत्व ह्याचा करता ते सुद्धा उत्सुक आहे, त्यांना सुद्धा करायचे आहे. परवाच बोलणं झालेलं आहे किंवा आणि मधल्या काळात जे काय 2 महिन्यामध्ये वेळोवेळी बोलणं झालेलं आहे, वेगवेगळा आमदार खासदार मंत्रीच बोलणं झालेलं आहे. IT पार्कबद्दलचा खूप जोरात आग्रह प्रयत्न चालू आहे. खंडपीठचा बदल चालू आहे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईनचा विषय प्रकर्षात नाही, पण येणाऱ्या काळात दिल्लीमध्ये जे सेशन आहे त्यामध्ये आम्ही 3ही खासदाराला एकत्र घेऊन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब त्यांना घेऊन भेटणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा करता एक पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद आम्ही लॉन्चिंगच्या वेळेला कोल्हापूरचे सर्व राजकीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणले. आमचा असा प्रयत्न आहे की या 3 जिल्हा हे सगळे जे काय विषय आहे म्हणजे खंडपीठचा असू द्या, कोल्हापूर वैभववाडी रेल्वेचा असू द्या, IT पार्कचा असू द्या, हे सगळे शेवटी 3ही जिल्ह्याच्या विकासाचा पोषक ठरणार आहे. आणि म्हणून त्याकरता या 3ही जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वाला एका व्यासपीठावर घेणे. परवा मी चंद्रकांत दादाची चर्चाही केलेली आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये आणि जे काही नेतृत्व असेल त्यांच्यामध्ये एक पुढाकार घेऊन 4 तासाची एक परिषद ज्यांच्यामध्ये लिमिटेड विषय, हे महत्वाचं आहे, सगळे विषय नाही, लिमिटेड विषय ज्याच्यामुळे ह्या 3ही जिल्ह्याच्या विकासाला एक मोठा पण चालना मिळेल. 2047ला विकसित भारतची आपण कल्पना मांडतोय. मग विकसित भारतमध्ये दरडोई उत्पन्न आपापल्या जागेवर आहे. नुसता दरडोई उत्पन्न विकसित भारतची कल्पनापर्यंत कोल्हापूर पोहोचू शकणार नाही, जिल्हा पोहोचू शकणार नाही, पश्चिम महाराष्ट्र मागे राहील. आणि मग त्याकरता जे करायला लागते तो पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व राजकीय नेत्यांना एकत्र येणे. ज्यावेळेला मी म्हणतोय की येणाऱ्या काळात नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर देणे किंवा करणे हे एक नागरिक म्हणून, उद्योजक म्हणून, कोल्हापूर फर्स्टचा समन्वयक म्हणून आमची जबाबदारी होते. आणि मग आम्ही सर्वजण, कोण 30 वर्ष झालं आपल्या चित्रामध्ये कार्यरत, कोण 40 वर्ष झालं कार्यरत, कोण तरुण उद्योजक आहे, आपापल्या चित्रात खूप चांगला काय थोडक्यात काय कोल्हापूर फर्स्टनं ही भावना वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे की हे कोल्हापूर माझं आहे आणि केवळ वृथा अभिमान न ठेवता ती जबाबदारी आहे की माझं कोल्हापूर हे कायम पहिल्या स्थानावरती सर्वार्थानं असेल. ते केवळ नुसतंच अभि कोल्हापुरी जगात भारी म्हणून चालणार नाही, तर आपले जे प्रश्न आहेत ते सकारात्मकरित्या सोडवण्यासाठी या सर्व 18 संस्था एकत्र येऊन शासनाशी संवाद साधून त्याचा पाठपुरावा करून जे दीर्घकाळ रखडलेले प्रश्न आहेत ते सुटावेत आणि नवनवीन इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं पूर्ण व्हावं यासाठी कोल्हापूर फर्स्ट ही काम करते. मला वाटतं त्यांचे उद्देश खूप क्लिअर आहेत, निर्मळ आहेत, शुद्ध आहेत. त्यामुळे अशा संस्थेला कोल्हापूरच्या जनतेनं पाठबळ द्यायला हरकत नाही. कारण कुणीतरी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला तर कदाचित आपल्याला नवे मार्ग सापडू शकतात. त्यामुळे कोल्हापूर फर्स्टच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व संचालकांना, पदाधिकारी नसलेल्यांना, सर्व सदस्यांना, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की जेव्हा अशी नॉन पॉलिटिकल किंवा कोणताही वेस्टेड इंटरेस्ट नसलेली लोक एकत्र येतात आणि कोल्हापूरच्या भविष्यासाठी एकमतानं पाठपुरावा करतात, काम करतात, तेव्हा नक्कीच काहीतरी सकारात्मक घडू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर फर्स्ट या संस्थेला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडून चांगलं काम घडो. संवाद प्रतिवाद मध्ये संवादासाठीच आपण यावं, प्रतिवादासाठी आपल्याला बोलवण्याची वेळ येऊ नये अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. व्हिडिओमध्ये आपण तिघही आलात आणि सहभाग घेतलात याबद्दल आपल्या तिघांचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला अगदी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. कारण बी न्यूजच्या संवाद प्रतिवाद मध्ये कोणालाही यायची इच्छा असते आणि ते तुम्ही पूर्ण केली आहे. आणि आमचं काम आल्यानंतर म्हणजे लाखो लोकांना बघायची इच्छा असते. कारण तुम्ही कोल्हापूरचे नाळ तुम्ही समजून आहे. आणि ह्या जे संवाद प्रतिवाद आहे
ह्याला तुम्ही कॉमर्शियल व्हेंचर म्हणून सुद्धा वापर केला असता, पण हे तुमची वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्याचा उपयोग कोल्हापूरचा ज्वलंत प्रश्न आणि ते सुद्धा अगदी ठोकपणे मांडणे हे तुमचा बिनूची पॉलिसी आहे किंवा चारुदत्त जोशीचा क्रक्स आहे. पण ज्या वेळा ह्या संवाद प्रतिवादमध्ये जे कोण व्यासपीठ तुम्ही निर्माण केलं आहे, कोल्हापूरचा प्रश्न करता आहे, कोल्हापूरचा प्रश्न मार्गी लागणे करता आहे आणि अगदी रोखटोक आहे. थँक्यू सो मच. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.